आमच्या गावामध्ये एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. आजी 80 वर्षाच्या आणि लॉटरी 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगतान आजी मरत्यान का तो लॉटरी 10 लाखाची आणि आजी 80 वर्षाच्या. काळजी करू नका म्हणले. गावच्या कोतवालकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. कोतवाल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता. आजी म्हणल्या लागूच शकत नाही. कोतवाल म्हणला जर लागलाच तुमचा नंबर तर. आजी म्हणल्या बाबा आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्ष झालेली लॉटरी लागणच कशी. कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता. आजी बिले हुशार होत्या. आजी म्हणल्या बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मेला. सांगा 5 लाख आनंद. आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणणे तर ताकद लागते. घेवा माणसानं आनंद, कारण इतल्यासारखी मजा इतल्यासारखा आनंद दुसरीकडे कुठं नाही. पण येड्याच्या नादाला किती लागा बाबा. येड ऐकत गाव किती. मी नेहमी सांगत असतो येड्या माणसाच्या, बारकाल्या पोराच्या आणि दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही. लय विचित्र महाराज. काही काही वेळेस महाराज काही काहीला मुलं भरपूर असतात पण एकही धडाचं नसतं. एक बाई बसने प्रवास करू लागले. कंडक्टर तिकीट काढायला आला. बाईने तिकीट काढलं 1 फुल 6 हाफ. काय तिकीट काढलं बाईने? 1 फुल 6 हाफ. कंडक्टर म्हणला बाई 6 हाफ कोणाचे? बाई म्हणली माझ्या लेकरांचे. कंडक्टरला राग आला. कंडक्टर म्हणला का हो बाई आधीच बसमध्ये बसायला जागा नाही, एवढे पोरं तुम्ही बसमध्ये आणलेत, याच्यातले अर्धेच आणायचे ना. बाई म्हणली गबशे अर्धेच आहेत. म्हणजे बाईला पोरं किती होती? 12. हा 1 डझन. हा बरोबर आहे. बाईला 12 पोरं होते. कंडक्टर म्हणला का हो बाई तुम्हाला 12 पोरं तर ह्या 12 पोरांची नावं तुमच्या ध्यानात राहत कशी असतील? बाई म्हणली नावं तसे ठुले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. बघा आता काय करायचे सांगा बरं. मुलं भरपूर असतात काही कायला पण एकही धडाचं नसतं मला. बाबा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. मी असं थकून आलेलो, प्रवास करून बोर झालेलो. मी असं खुर्चीवर बसलो. एक बारकं पोरगं माझ्याकडे आलं. बरं आल्याच्या नंतर गपची बसव ना. ते गपचूप नव्हतं बसलं. एकदा पुढून यायचं मला असं करायचं महाराज घोडा. एकदा महागून यायचं मला असं करायचं महाराज घोडा. अरे म्हणलं घोडा घोडा काय बरं जाऊ द्या. घोडा का म्हणे ना पण ते नुसतं घोडा नव्हतं म्हणत, ते महाराज घोडा म्हणत होतं. एवढं विचित्र. तेवढ्यात त्याची मम्मी चहा घेऊन आली. म्हणले हा कसं वाटलं आमच्या पिंट्या. ती त्यांची स्टँडर्ड भाषा. शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला. सर्व घंटी राम. का तिथं काय घंटी आहे का? अरे कुठं शुद्ध बोला हे माणसाला कळलं. लोही जमाना बदलाव महाराज. लोक बायकोला पिलू म्हणालेत काय बिघडलेत का काय का काय मिळच लागा ना महाराज. काय करायचे सांगा बरं महाराज. अहो लय जमाना बदललाय. एक पोरगी माझ्याकडे आली. मला म्हणली महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा? मी म्हणलं बाई तुला कसा करायचा आहे? ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे. कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती काय म्हणली माहिती का 50-50 लाखाची 2 करीन. कोटीचीच बरोबरी करेल. आता किती जमाना बदलला. आता सांगा बरं काय करायचं. असं इकडं लक्ष द्या. चहा घेऊन आली. म्हणले कसं वाटलं आमच्या पिंट्या? मी म्हणलं फार चांगला आहे. आमच्या पिंट्यानं कुठल्या प्रकारचा त्रास? म्हणलं अजिबात नाही. तेवढे ते मम्मीच्या मागोलानं असं करतं महाराज घोडा. च्या मम्मीनं हातातल्या बांगड्या बाबा अशा मागं केल्या आणि अशी ताडकून कानामागं लावून दिली. म्हणलं वा काय घरातले संस्कार आहेत. म्हणलं महाराज घोडा म्हणले की मायना लगे कानामागेच लावली. पण ती काय म्हणली माहिती का त्याला? अरे येडपाटा एवढं वय झालंय तरी सुद्धा अजून तुला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत नाही का? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही कळलं त्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नका. आता नाहीच कळाल्यावर काय करता? काही ना उद्या कळल, काही ना कीर्तन झाल्यावर कळल. एका गावात कीर्तन झाल्याच्या नंतर एक जण हसू लागला. म्हणलं कीर्तन तर झालंय हसतो कशाला? ते म्हणला सुरुवातीचा डायलॉग आता कळाला बघा. किती लेट. आता काय करायचे सांगा बरं महाराज. इकडे लक्ष द्या. ते तरी नुसतं घोडा म्हणलं होतं. या बाईनं माझं अख्खं खानदानच बदलून टाकलं. आता काय करायचे सांगा बरं. आई वडील जसे मुलाला संस्कार लावणार आहे तसे मुलं वागणार आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी किंवा आपुलिया हिता जुवासे जागता धन्य माता पिता तयाची. मुलाला जर चांगले संस्कार लावायचे असतील तर एकमेव ठिकाण जर कोणचं असेल बाबा तो फक्त वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले विचार आहेत, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले संस्कार आहेत, मला नाही वाटत त्याचे इतके चांगले संस्कार त्याचे इतके चांगले विचार हे दुसरीकडे कुठं असतील म्हणून.
वारकरी संप्रदायामध्ये मुलाला टाकल्याच्या नंतर आपला मुलगा कीर्तनकार जरी नाही झाला तरी चालेल, गायक नाही झाला तरी चालेल, पखवाज वादक नाही झाला तरी चालेल, पण वारकरी संप्रदायामध्ये मुलाला टाकल्याच्या नंतर तो मुलगा आई वडिलाला कधीच विसरणार नाही आणि व्यसन कधीच करणार नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर ती वारकरी संप्रदायामध्ये. एवढा महान आपला हा वारकरी संप्रदाय आहे. भाग्य महाराज आपलं भारत देशामध्ये जन्म भेटलाय, महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. काय माझ्या भारत देशाची संस्कृती दादा, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका बरं, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे, आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय दादा. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. किती देवाचे उपकार आहेत आपल्यावरती. एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून बरेचसे लोक गेले का नाही, पण तुम्ही मला सांगा, आज जेवढे आपण कीर्तनाला उपस्थित आहेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का? गेला असेल तर आणा माझ्यापाशी. बरोबर आहे बघा. लक्षात घ्या. किती भाग्य महाराज आपलं, म्हणावं लागेल. बरवे झाले आजीवरी, नाही पडलं मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी, आणि उरले ते हरित महासमर्पण. बाबा जेवढं आयुष्य उरलंय तेवढं सगळं. बरं, देवानी बनवत असताना प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं बनवलंय. नाक वेगळे, कान वेगळे, डोळे वेगळे, प्रत्येकाचा रंग वेगवेगळ्या प्रकारचा आहे. सगळ्याला जर सारखंच बनवलं असतं देवाने तर नाक इथंच का दिलंय? पाठीवरती भरपूर जागा होती, इथंच का दिलंय नाक? बरं, कानाच्या जागेवर काय? देवालाही माहिती होतं कलियुगात कोरोना आल्याच्या नंतर लोक मास्क लावतील कुठं, याच्याकरता कानाची व्यवस्थाही त्यानं करून दिली. बरं, प्रत्येकाची बोलण्याची भाषा वेगवेगळ्या प्रकारची आहे. तुमची भाषा वेगळी आहे, माझी भाषा वेगळी आहे. प्रत्येकाची जी भाषा आहे, तुम्ही लातूर जिल्ह्यात कधीतरी घ्या, बाबाला माहिती असेल लातूर जिल्ह्यातली भाषा अगदी वेगळ्या प्रकारची आहे. हां, बाबा माझ्यापेक्षा जास्त फिरतात म्हणून बाबाला सगळ्या भाषा माहिती आहेत बघा, अगदी वेगळ्या प्रकारची. लातूर जिल्ह्यामध्ये कधी कीर्तनाला गेला, लातूरची भाषा काय करा लावून काय नाही की ती लातूरची भाषा. बाबा एकदा मी नांदेड जिल्ह्यात कीर्तनाला गेलो, गाडीच्या खाली उतरलो, 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले, मला म्हणे महाराज आल्या म्हटलं की मी 4-5 वेळेस खाली बघितलं, म्हणलं धोतर घालून आलो का साडी घालून आलो याचा विचार करावा. म्हणजे प्रत्येकाची भाषा ही वेगवेगळ्या प्रकारची असते महाराज. अहो 8 दिवसा अगोदर मी मुंबईत कीर्तनाला गेलो, नव्या मुंबई सानपाड्याला कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं असंच टाइम 7:09 कीर्तन झालं. जेवायला बसलो, जेवायला होती पुरणाची पोळी माहिती आहे ना? हां, जेवायला होती पुरणाची पोळी महाराज. समोर एक फॉरेनचा माणूस जेवायला बसलेला. आता मी जेवण सुरू केलं, फॉरेनचा जो होता तो नुसता असं बघत होता माझ्याकडं. मला पक्क कळालं ह्याला कशात काय बुडून खावा म्हणून कळाना. मग मी त्याला त्याच्या भाषेत म्हटलं शुरू करा, जेवण सुरू करा. तो म्हणला महाराज जेवण सुरू करायचं आहे पण कसे करायचे आहे? त्याला मला पोळे मोडायचे आहे, दुधात बुडवायचे, तोंडात घालायचे, सुरू करायचे आहे. ते म्हणला महाराज सुरू करायचे पण एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय? त्या म्हणला ह्या पुरांमध्ये खस काय गेला, येडी हळद म्हणली पोळी चौकून पॅकन मध्ये पुरण गेलं कसं. त्याला म्हणलं एवढं कळायला भारत देशात जन्म घ्यावा लागला. याच्या करत आपला भारत देश महान आहे. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच मात्र. या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय दादा. काय आपल्या भारत देशाची संस्कृती.